तिथल्या मीरा भाईंदरमधल्या व्यापाऱ्यांनी एक मोर्चा काढला होता आणि या मोर्चा दरम्यान मनसे कार्यकर्त्यांचा निषेध करण्यात आला होता आणि त्यानंतर मनसेच्या वतीनं मीरा भाईंदरमध्ये या व्यापाऱ्यांविरोधात आणि अमराठी विरोधात मोर्चा काढण्यात आला होता। सुरुवातीला सरकारनं या मोर्चाला परवानगी नाकारली होती, पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मात्र त्यानंतर मोर्चाला मिळालेला प्रतिसाद पाहता सरकारनं या मोर्चाला अखेर दुपारनंतर परवानगी दिली आणि त्यानंतर जो उत्स्फूर्त प्रतिसाद या मोर्चामध्ये मिळाला त्या प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे यांनी सभा घेतली आहे। दरम्यान राज ठाकरे आपल्या भाषणामध्ये नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात। पण जर अशा प्रकारे मास्क घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच। त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार, कोणतरी दुबे नावाचा, कसा काय बोलला, मराठी लोगों को हम यहां पे पटक पटक के मारेंगे। झाली का केस त्याच्यावरती? हिंदी चॅनल वाल्यांनी दाखवलं का? पुढे चालवलं का? काही नाही। बघा कसं असतात, कसे असतात ते बघा। तू आम्हाला पटक पटक के मारणार? दुबे, दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ। मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे। काल आमचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे, तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार। आता राज्य सरकारला जर आत्महत्या करायची असेल तर त्यांनी बेशक करावी। त्याच्यामध्ये त्या माणसाच्या अरेरावीमुळे त्याच्याची काय कानफडीत बसायची ती बसली। मग लगेच इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला, तुमच्या मारली होती, अजून नाही मारली आहे। विषय समजून न घेता, काय झालंय माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद करणार असाल, तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत? दुकान बंद करून किती काळ राहणार आहात? शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना। महाराष्ट्रामध्ये राहताय, शांतपणे राहा, मराठी शिका। आमचं काही वावडं नाहीये, तुमच्याशी काही भांडण नाहीये। परंतु महाराष्ट्रामधले जेवढे काही नेते आहेत त्या सगळ्यांपेक्षा हिंदी माझं बरं आहे। आणि याचं कारण माझे वडील। माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम मराठी तर येतच होतं, उत्तम इंग्रजी येत होतं, उत्तम हिंदी येत होतं आणि माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम उर्दू येत होतं। भाषा कोणतीही वाईट नसते, कधीच वाईट नसते। जगातली कुठचीही भाषा वाईट नसते। हिंदी ही काही वाईट भाषा नव्हे। आमच्यावर लादणार असाल, नाही बोलणार जा। हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार, तुम्हाला लांब लांब फेकून देणार। उद्या हे काय सांगणार, अरे बघा ना, आमचाच खासदार, आमचेच आमदार, आमचेच नगरसेवक, आमचाच महापौर, असं करून हे मुंबईपर्यंत पोहोचणार। आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत। हे आज नाही, हे पूर्वीपासून सुरू आहेत। तो कोणाचा होता? काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता।
मी एकदा पुस्तक वाचत असताना, आचार्य अत्रेंचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीचं पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं? वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून. वल्लभभाई पटेलांनी, ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो, या देशाचे गृहमंत्री, आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो. तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात. राज ठाकरेंनी काय वक्तव्य केलं आपण पहा. थेट आव्हान दिलेलं आहे त्यांनी सरकारला. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत. भातखळकरजी, तुम्ही राज ठाकरे यांचं भाषण ऐकलं असेलच, नसेल ऐकलं तर एक त्यांचं वक्तव्य सांगतो की हिंदी सक्तीची जर करणार असाल तर आम्ही सुद्धा पाहतो. राज ठाकरेंनी एक प्रकारे सरकारला इशारा दिलेला आहे. पहिला मुद्दा असा आहे की राज्य सरकारने हिंदी कधीही सक्तीची केली नव्हती. हिंदी सक्तीची कोणी केली हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासकट हे जनतेसमोर आणलेलं होतं. त्रिभाषा सूत्र आम्ही लागू करणार आहोत हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्रिभाषामध्ये मराठी आम्ही महाराष्ट्रामध्ये सक्तीची केलेली आहे. दुसरी भाषा इंग्लिश आहे. तिसरी भाषा हिंदीसह कुठलीही भारतीय भाषा विद्यार्थ्यांना शिकायची असेल ती त्याच्याकरता त्रिभाषा सूत्र त्या ठिकाणी आहे. दुसरा एक मुद्दा त्यांनी आज आपल्या भाषणामध्ये दुबेंचा उल्लेख करत त्यांनी थेट आव्हान दिलेलं आहे दुबेंना. निशिकांत दुबे भाजपचे खासदार आहेत झारखंडमधले. त्यांना सांगितलेलं आहे की मुंबईत तुम्ही येऊनच दाखवा, तुम्हाला बुडवून मारू, अशा स्वरूपाचं वक्तव्य केलंय. आणि त्याचबरोबर त्यांनी एका मुद्द्याकडे सुद्धा लक्ष वेधलंय, ते म्हणजे दुबेंनी जर चिथावणीखोर वक्तव्य केली तर त्यांच्या विरोधात मात्र गुन्हा दाखल होत नाही, आमच्या विरोधात मात्र लगेचच गुन्हा दाखल होतो. सरकारचे हे डबल स्टँडर्ड्स आहेत किंवा दुटप्पी भूमिका आहे? निशिकांत दुबेंचं पूर्ण वक्तव्य आपण पाहिलं तर त्यांनी महाराष्ट्रावर मराठी माणसाविषयी ते फार बोललेले नाहीये. पण तरी सुद्धा त्याच दिवशी सभागृहामध्ये सरकारने आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय देवेंद्र फडणवीसांनी हे फार स्पष्ट केलंय की निशिकांत दुबेंनी जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याशी भारतीय जनता पार्टी सहमत नाही. त्यांनी तसं करायला नको होतं आणि ते चुकीचं होतं. अशा पद्धतीचं आम्ही त्याच दिवशी हे सांगितलेलं आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की सर्व मतदारसंघ हे अमराठींच्या हातात देण्याचा हा प्रकार आहे आणि या मतदारसंघात अमराठी मतदार घुसवले जात आहेत आणि सर्व मतदारसंघ ताब्यात घेण्याचा हा सगळा प्रकार सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, हा देश एक आहे. भारतीय घटनेने या देशामधल्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही राज्यात राहण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि अमराठी लोकांचं प्राबल्य वाढवलं जातंय वगैरे हे काही मला पटत नाहीये. मुंबईमध्ये मराठी माणसांच्या बरोबर गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय हे वर्षानुवर्ष आहेत. आणि त्याच्यामुळे असा कोणी काही डाव करू शकतो असं मला काही वाटत नाहीये. आणि त्यामुळे मराठी किंवा महाराष्ट्रावर हे आक्रमण चालू आहे असं मला काही वाटत नाही. धन्यवाद अतुलजी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतोय अतुल भातखळकर भाजपचे आमदार आहेत मुंबईतले आणि त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. सरकारचा हा जाणीवपूर्वक डाव नाही आहे. राज ठाकरेंच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा त्यांचा दावा आहे.